नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुश्री टेमेटकर आज एका नवीन विषयासह आपल्यासमोर आले आहे. विषयाचं नाव आहे स्वर्गसुख. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतंय? काय असतंय की जे घर बसल्या मिळतंय? मला सांगा मंडळी, सुख 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 काय आहे नक्की? सुख म्हणजे मला ज्यावेळी ज्या स्थळी ज्या ठिकाणी जे जे हवं आहे ते त्यावेळी त्या ठिकाणी ते मिळणं म्हणजे सुख असतं. आपण म्हणतो की तिथे काय दोन्ही हाताने सुख ओसंडून वाहत आहे तिच्याकडे, पण हे सगळं असणं म्हणजे सुख असतं का? तर मुळीच नाही. कितीतरी गोष्टी या शब्दात येत आहेत. आपल्याला ज्यावेळी जे हवं असतं त्याच वेळी ते तिथे असणं महत्त्वाचं असतं. एखाद्या वेळी आपल्याला एक सहानुभूतीची नजर हवी असते. दुःखात एक पाठीवरचा किंवा खांद्यावरचा आश्वासक हात हवा असतो, किंवा दुःखात एखादी व्यक्ती आपल्याजवळ त्यावेळी तिथं असणं हे खूप गरजेचं असतं. ते सुद्धा गोष्ट आपल्याला दिलासा देऊन जाते. त्या व्यक्तीचं तिथं नुसतं असणं सुद्धा आपल्याला खूपदा दिलासा देऊन जातं. पण कधी कधी अशी व्यक्ती जवळ असणं सुद्धा खूप त्रासदायक होतो. आपल्याला तेव्हा एकांत हवं असतो, आपल्याला आपली स्पेस हवी असते. त्यावेळेला अशी एखादी व्यक्ती सुद्धा आपल्या आजूबाजूला असेल ना, तर आपल्याला ती इतकी इरिटेबल होते, त्रासदायक होते की नको वाटतं त्या व्यक्तीचं तिथं असणं. मग हे सगळं व्यक्ती सापेक्षच आहे ना. सुख ही मानण्याची किंवा अज्युम्शनची एक गोष्ट आहे असं आपण म्हणू. आपण जेव्हा मनोमन स्वतःला पटवताना की मी खूप सुखी आहे, मी खूप आनंदी आहे, मला खूप समाधानी आहे, त्यावेळेला सुख तुमच्याजवळ असतंच. जसा आनंद, आपलं सुख, आपलं समाधान हे दुसऱ्यापाशी कधी शोधता येत नाही, ते आपल्याजवळच असावं लागतं. तसंच काहीचं सुखाचं आहे. आपल्या सुखी असण्यावरचा आपला जो अधिकार आहे ना, तो कोणीच कधीही राहून घेऊ शकत नाही, हे मात्र तितकंच खरं आहे. मन वढाय वढाय हे खरं. कुठली तरी खोल काळजात रुतलेली बोच आठवून आपण दुःखी होत असतो, नाही का? हे सगळं मनावरचे क्लेश ताण झुगारून देऊन आपण त्या मनाला हलकंच जुजावलं त्याला, तर ते एकदम हरवून जातं, आनंदून जातं आणि सुखाचं नंदनवन फुलवते. आणि मग खुलले रे क्षण माझे खुलले रे, हसले रे क्षण माझे हसले रे, अशी आपली काहीशी अवस्था होऊन जाते. आपण स्वतःच खरे स्वतःचे शत्रू असतो. मन चिंती न वैरी ते वैरी न चिंती असं आपण म्हणतो ना. मग कशाला दुखवायचं स्वतःच्याच मनाला स्वतःनंच? आपण जितकं दुःख, यातना, वेदना स्वतःला देतो ना, तितकं कदाचित आपला वैरी आपल्याला देऊ शकत नसेल बरं का मंडळी. स्वर्गाचा नरक आणि नरकाचा स्वर्ग बनवणे ही खरंच एक आर्ट आहे. ही कपॅसिटी परमेश्वराने प्रत्येक मनाला दिलेली असते. पण आपल्याला हे सुख ओळखता आलं पाहिजे. आणि बघा, तुम्ही एखाद्या जंगलातून पाऊलवाटेवरून चालता आहात, तिथे हिरवंगार गवत त्या पाऊलवाटेवर पसरलंय. अशा वेळी त्या हिरव्यागार गवताचा जो समृद्धदायक स्पर्श आहे, आपल्याला आनंददायक जो स्पर्श पावलांना जाणवतोय, तो सोडून आजूबाजूच्या जर का काट्याकुट्यांची बोज डोळ्याला बोचत असेल, तर मग तुमच्यासारखे अभागी तुम्हीच. जे आपण जाणवतोय, जे सुख मानवतंय आपल्याला, ते सोडून आपण जर का इतरत्र बघत बसलो तर मग कसं काय होणार मंडळी? मग आपणच ठरवायचं की ते हिरव्यागार गवतावरून चालणारी जी पायाला जी समृद्धीची पायवाट आहे, ती मला मनाला स्पर्श करून मला एक आनंददायक भावना देते, ती 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 मी जाणून घ्यायची का बाजूला असलेल्या काट्याकुट्यांच्या दिसण्यामुळे मी भयभूत व्हायचं, मी दुःखी व्हायचं? ते आपलंच आपण ठरवायचं असतं, नाही का? कधी कधी गाण्याची दुरून येणारी एखादी मस्त लकेर अशी तन मन प्रफुल्लित करून टाकते आणि एक आपला मूडच बनून जातो. आपण म्हणतो, काय बाबा, माझा दिवसच मस्त चालला. पण तेच तुमच्या विषण्ण मनोवस्था असेल, तर एखादी सुंदर रागदारी चालू असेल, तर ते तुमच्या विषण्ण मनाला ती सुखाची फुंकरे घालू शकत नाही, ती प्रफुल्लित करू शकत नाही. तिच्या श्वास शृंगारासकट आलेली मनमोहिनी ती लय, ते ताल, तुमचं भावविश्व कधी कधी ढवळून निघू शकत नाही अशा सुंदर गोष्टीने सुद्धा.
कारण काय आहे, तुम्ही मनोमन ठाणलेलंच असतं, मनोमन तुम्ही हे केलेलंच की मिशन नाही, माझं मन आज कशातच लागत नाही आहे, मी अस्थिर आहे. त्यावेळेला मला कुठलीही सुंदर छान गोष्टसुद्धा माझं मन मोहून टाकत नाही. कधीतरी मन ओसंडून जातं, आपल्याला खूप बोलायचं असतं, आपण खूप बोलतो, आपल्याला खूप सांगायचं असतं, पण त्यावेळी पोट तिडकीने काही आपण सांगणार आहोत ते तितक्याच पोट तिडकीने ऐकणारे एक श्रोता आपल्याजवळ असणं ही सुद्धा एक आपलं स्वर्गसुखाचीच अभिव्यक्ती आहे ना, की माझ्या जाणीवातून जे सुख मला मिळतं आहे, जो आनंद मला मिळतो आहे, की मला जी गोष्ट त्याला सांगायची ती जाणीव त्याच्यापर्यंत पोहोचते आहे आणि त्या जाणीवांचंच जणू एकोईंग होतं आहे तिथे. असं जेव्हा होतं ना, त्यावेळेला मग ती व्यक्ती आपली जिवलग बनून जाते आणि ती आपल्या सारं आयुष्यच आपलं व्यापून टाकते. पण कधीतरी ना माणसाला मूकसंवादसुद्धा हवा असतो. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, अशी जी मनाची अवस्था असते ना, तर तेही समजून घेणारी, त्याला जाणून घेणारी अशी एखादी व्यक्ती आपल्या आजूबाजूला हवी, की मी नाही बोलत आहे, आमचा अबोल संवाद चालू आहे, पण माझ्या मूक मनाचे सगळे भेद त्याला समजत आहेत, तो समजून घेतोय, ऐकतोय. हे आपल्या मग असं जर का होत असेल ना, तर तो दुग्ध शर्करा योग. पण प्रत्येक वेळी तुमची मानसिक स्थिती मूड समजून घेणारे कोणी तुम्हाला भेटेलच अशी गॅरंटी नसते ना. कधी कधी घडाघडा बोलून आपल्याला अगदी छान वाटतं, अगदी मोकळं वाटतं, तर कधीतरी आपल्याला ठराविक लोकांशी संवाद साधला की खूप आनंद होऊन जातो आपण, की माझ्या आवडीच्या व्यक्तीशी आज मी बोलले, मला खूप समाधान मिळालं, मला खूप आनंद मिळाला. पण असंच कोणाला तरी तुमच्याशी बोलून असं समाधान मिळवायचं असेल, त्याला तो माझ्याशी काहीतरी हितगुज करायचं असेल, तुम्हाला काही सांगायचं असेल, तर त्याला तो आनंद आपण जरूर गवसू द्यायला हवा. तर मग अशा व्यक्तीशी संवाद आपण साधायलाच हवा, नाही का मंडळी? कारण माणसाने नेहमी आनंदयात्री बनून राहायचं असतं. जो दुसऱ्यावर आनंदाची सतत दोन्ही ओंजळींनी पखरण करत असतो ना, त्याची ओंजळ ही कधीच रिक्त होत नाही. प्राजक्त फुलांसारखी ती स्वतःचा ठसा तिथे उमटवून जाते. बघा ना, प्राजक्त फुलांचं आयुर्मान खूप कमी असतं, पण ज्या ओंजळीत ती धरली जातात ना, त्या ओंजळीला तो सुवास, तो परिमल अर्पण करतात आणि त्याचा तो केशरी दैठांचा तो भावस्पर्शी हृदय रंग असतो ना, तो पण ते तिथे सोडून जातात. किती सुंदर आहे ना ही आठवण. माणसाने ना स्वार्थ सोडला, निस्वार्थ झालं ना माणसाचं मन, की आनंदयात्री ही संकल्पना भरलीच म्हणून आपण समजून जायचं. नेहमीच माणूस अगदी मोठा आनंदाची आपण अपेक्षा करतो असतो, पण मुठीतली अनंत गोष्टी ह्या वाळूसारख्या अलगद निसटून जातात, घसरून जातात. म्हणून ना ह्या मुठभर आनंदाचा आपण अभ्यास करायला नको. त्यापेक्षा एखादं चिमटीत धरून बसणारं सुखसुद्धा आपल्याला गोड मानता आलं पाहिजे मंडळी. बघा, मग ते आपल्या सुखाला आनंदाला पारावर सुद्धा राहत नाही. मग स्वर्गसुखाची अनुभूती ही नक्कीच छोट्या गोष्टीत आनंद शोधता आला पाहिजे मंडळी. आपण जसे की एखादी सूर्यमय पहाट आहे, पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे, सुंदर असे निर्झर धबधबा आवाज करत वरून खाली बरसत आहेत. एखादी सूर्याची उबदार तिरीप अंगावर आपण झेलत बसलो आहोत. एखादा पक्षाचा चिवचिवाट तिथे सुंदर असा त्याचा आपल्या कानांना तृप्त करत आहे. हिरवागार निसर्ग आपल्या भोवतीने फुलत आहे. असा सहज आनंद देणाऱ्या गोष्टी आपल्या भोवती सृष्टीत भरपूर असतात हो, पण त्याचा आनंद घेणारं आपलं मन मात्र तिथे हजर पाहिजे आणि त्या स्वर्गसुराची व्याप्ती डोळे भरून आपल्याला अनुभवता येणं खूप गरजेचं आहे. बघा, तुम्ही एखाद्या कडक उन्हातून अतिशय चालला आहात, तर त्या उन्हाची काहिली सहन होत नाही. अशा वेळी एखादा घनदाट वृक्ष जेव्हा तुम्हाला आपल्या सावली प्रदान करतो ना, त्यावेळेला ती आपली शीतल छाया देऊन आपल्याला काहीसं आनंदमय करून जातो. तुम्हाला खूप भूक लागलेली आहे आणि अशा वेळी एखादी शिळी भाकरी तुमच्यासमोर, भाकरीचा तुकडासुद्धा तुमच्यासमोर आला तर अमृतापेक्षाही तुम्हाला गोड लागतो, नाही का? म्हणून आनंद हा मोठीपेक्षा चिमटीतच साठवता आला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. समुद्राच्या पाण्यात मोजमस्ती करत असताना, आपल्या पायाखालची वाळू हळूहळू सरकत असताना एखादा हात आपल्या हातात असायला हवा.
सांजवेळी एखाद्या कातर वेळी जेव्हा क्षितिजापार सूर्य अस्ताला चालला आहे, त्यावेळेला आपल्या बाजूला कोणीतरी असं निशब्द अतिशय स्तब्ध असं बसलेलं असायला हवं. पौर्णिमेच्या चांदण्यात तो शीतल गारवा अनुभवताना, तो शीतल चांदण्यांचा स्पर्श अनुभवायला एक आश्वासक आपल्या हातात असायलाच हवा, ती गोड शिरशिरी अनुभवण्यासाठी. श्रावण सरीतमधला सुखद गारवा वैशाख वणवा होडपळताना आपल्याला जाणवायला हवा. तो शिडकावा मिळाला की किती छान थंड वाटतं ना त्या वैशाख वणव्यात. पावसात भिजताना तर तो इंद्रधनुषी साज हवाच. अन्सर्द थंडीत ती मखमली बाज बनायला हवेच असते. माणसाला मग कसं असतं, माणूस एकदम आनंदी होऊन जातो, सुखी होऊन जातो. क्षुल्लक गोष्टी आहेत या, अतिशय क्षुल्लक, की मी कडक उन्हातून चालली आणि मला एकदम छान एकदम शीतल छाया मिळावी एखाद्या घनदाट वृक्षाची. हां, आणि मी मनोमन त्याची कल्पनाही केलेली नसते. अशा वेळी ते सुख मिळालं ना तर ते स्वर्ग सुखाहून खूपच मोठं असतं, नाही का म्हणते. आपण कधीतरी दुसऱ्यावर अधिकार गाजवत असताना असं वाटतं की आपल्यावरही अधिकार गाजवणारं कोणीतरी पाहिजे, नाही का. मी जेव्हा दुसऱ्याशी खूप बोलते, खूप सांगते, तेव्हा कोणाचं तरी ऐकायला मी पण तिथे हजर असायला हवं ना. आपण रुसलो असताना आपल्याला मनवायला आणि समोरचा रुसला असताना त्याला हसवायला अशी कुठली तरी साथ हवीच असते माणसाला मनामन. कधीतरी स्वतः जगायला किंवा दुसऱ्यासाठी जगवायला सुद्धा, कधी कधी स्वतःला आठवायला किंवा नको नको ते विसरायला सुद्धा, कधी नुसताच शेजारी बसायला, तर कधी कधी आपल्या आनंदात सहभागी व्हायला आपल्याला जेव्हा कुणीतरी केव्हा तरी मिळतं ना, तर तेव्हा ते सुख आपल्याकडे तीरासारखं धावून झालं आहे असं वाटतं. ओंजळ भरभरून ते सुख आपल्यावर कृपादृष्टी करून वाहतंय असं वाटतं. म्हणून तुकाराम महाराज नेहमी सांगतात बरं का, सुख पाहता जवा पाडे. सुख ओळखता यायला पाहिजे, ते जवासारखं एवढंसं छोटंसं आहे. म्हणून ते मोठीत धरण्यापेक्षा ते चिमटीत धरायचीच आपण अपेक्षा करूया आणि त्याला आपल्या आभाळभर मनात साठवून ठेवूया. सुख के सब साथी दुख में ना कोही, तेरा नाम एक साचा दूजा न कोई. मग या सुखाची साथ आणि कास आपणही धरूयात ना. मग सुरधांची मांदियाळी असेल आपल्याबरोबर सतत, आनंदाचे दोही आनंद तरंग उठवायला, नाही का मंडळी. कसा वाटतो विचार. म्हणून सुख हे सर्व आपल्या अजम्पशन आहे. सुख आहे, सुख आहे. आपल्या छोट्या छोट्या गोष्टीत सुख अनुभवता आलं पाहिजे आणि दुःखाची ती झिलई आहे ती बाजूला करता आली पाहिजे. म्हणजे सुख हे नेहमी अप्राप्यच का वाटतं. सुख हे आजूबाजूला चौदिशाला तुमच्या पसरलं आहे, पण ते तुम्हाला हेरता आलं पाहिजे, ते सुख बघता आलं पाहिजे, त्याची व्याप्ती अनुभवता आली पाहिजे. आणि मग ह्या दुःखाची चादर हलक्याच बाजूला होऊन एखाद्या सूर्याची तिरीप आपल्या अंगावर येऊन तिला आपल्याला उबदार बनवावं ना, तशी आपल्या मनाची स्थिती आनंददायी होईल आणि आपलं मन अधिकच सुखी, आनंदी, समाधानी होऊन नाचायला लागेल. होय ना मंडळी. मग कसा बसतो हा विचार जरूर कळवा. नमस्कार.